Good afternoon, everyone. Center of Excellence in HIV Care at JJ Hospital, Mumbai welcomes all the participants for today's RDLS session. Today's topic is Advanced Disease Management in PLHIV, and the speaker is Dr. Saili Rane. Dr. Saili Rane, ma'am, is working as a medical officer with the ART Center at Sir JJ Group of Hospitals, Mumbai, since the last 6 years. Requesting all the participants to please keep posting their questions in the chat box. All the questions will be taken up at the end of the session. We welcome you, Saili ma'am, for today's session and request you to start the session. Thank you, Shweta, for that introduction. Good afternoon, everybody. आज आपण ॲडव्हान्स डिसीज मॅनेजमेंट इन PLHIV या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत. बरीच लोक ॲडव्हान्स डिसीज मॅनेजमेंटबद्दल बऱ्याच वेळा आपलं डिस्कशन ह्याच्या आधी झालेलं आहे. सो आपल्याकडे बऱ्याच वेळा पेशंट्स हल्ली प्रेझेंट होतात तेव्हा बरेचसे OI घेऊन हल्ली आपल्याला दिसत नाहीत पेशंट्स. जसं आपल्याला आधीच्या काळामध्ये जेव्हा पेशंट्स प्रेझेंट व्हायचे तेव्हा मल्टिपल OIsनी प्रेझेंट व्हायचे, मल्टिपल ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स त्यांना असायचे, क्रिटिकल कंडिशनमध्ये असायचे. पण आत्ता त्याचं प्रमाण कमी झालं. तरी सुद्धा या ॲडव्हान्स डिसीज मॅनेजमेंट ची पॅकेजेसची गरज का आहे? तर अजूनही आपलं मॉर्टॅलिटी रेट तेवढ्या प्रमाणात कमी झालेला नाहीये. सो जेवढा गोल्स आहेत आपले WHO किंवा नॅकोनी डिझाईन केलेले ते अजून आपण अचीव्ह करू शकलेलो नाहीये रिगार्डिंग मॉर्टॅलिटी रिलेटेड टू HIV. सो त्याच्यासाठी हे पेशंट्स डायग्नोज करणं, अर्ली डायग्नोज करणं आणि त्यांना अर्ली ट्रीटमेंट देणं हे फार गरजेचं आहे. सो ह्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत सेशनचे ऑब्जेक्टिव्ह आहेत आपले. पहिलं तर आपण डिफाईन करणार आहोत की आपले जे पेशंट्स आहेत ते कोण आहेत असे पेशंट्स जे आपल्या ॲडव्हान्स डिसीजमध्ये आहे, ॲडल्ट्स आणि मुलांमध्ये. त्याच्यानंतर ही जी मी म्हटलं गरज, आजही ह्या ॲडव्हान्स डिसीज मॅनेजमेंटची गरज का आहे आजच्या सिनारिओमध्ये हे बघणार आहोत. आणि त्याचे मग शेवट आपण बघणार आहोत त्याचे कंपोनेंट्स काय काय आहेत, की कशा प्रकारे आपण हे ॲडव्हान्स डिसीज आपण या PLHIVs मध्ये मॅनेज करू शकतो. ओके, सो डेफिनेशन्स. आता ॲडल्ट्समध्ये किंवा ॲडॉलसंट ग्रुपमध्ये कोणाला आपण म्हणतो की ते ॲडव्हान्स डिसीज च्या क्लासिफिकेशनमध्ये पडतात, की ज्यांचा CD4 ॲडल्ट्स, ॲडॉलसंट आणि मुलं जी 5 वर्षापेक्षा जास्त आहेत, ज्यांचा CD4 इज लेस देन 200 किंवा जे WHO स्टेज 3 स्टेज 4 इव्हेंट ज्यांना आता आहे त्यांना आपण ॲडव्हान्स डिसीज आहे असं कन्सिडर करतो. ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकार येतात. जे पेशंट्स ऑलरेडी ARTवर आहेत आणि ज्यांचं ART इंटरप्शन झालेलं आहे आणि जे आपल्याकडे रिटर्न बॅक झाले आहेत, म्हणजे जे आपले LFU पेशंट्स आहेत ते पेशंट सुद्धा, आणि जे नवीन पेशंट्स आपल्याकडे रजिस्टर होतात जे ART नाईव्ह पेशंट्स आहेत, ज्यांना अजूनही ART सुरू झालेली नाहीये, असे पेशंट्स, हे दोन्ही कॅटेगरीज आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो, ज्याच्यामध्ये CD4 इज लेस देन 200 किंवा स्टेज 3 स्टेज 4 कंडिशन आहे. आणि जी लहान मुलं आहेत, जी लेस देन 5 इयर्स आहेत, त्या मुलांना सगळ्यांना आपण ॲडव्हान्स डिसीजमध्ये कन्सिडर करतो. ॲडव्हान्स डिसीज आहे या कॅटेगरीमध्ये आपण इन्क्लूड करतो, जरी त्यांना ART सुरू असेल आणि ते स्टेबल असेल तरी. कारण लहान मुलांमध्ये डिसीज प्रोग्रेशन हे खूप पटकन होतं, त्यामुळे त्यांना मॉनिटर करणं खूप गरजेचं असतं. स्पेशली मालनरिशमेंट आणि वेट, हाईट हे सगळं मॉनिटर करणं त्या मुलांमध्ये गरजेचं असतं. म्हणून आपण लेस देन 5 इयर्स मधल्या सगळ्या मुलांना आपण ॲडव्हान्स डिसीज आहे असं कन्सिडर करतो. आता बेसलाईन CD4. आता आपण CD4 वरती ट्रीटमेंट सहसा आपली चेंज होत नाही. रॅपिड इनिशिएशनच्या अंडर आपण ART सुद्धा इररिस्पेक्टिव्ह ऑफ CD4 आजच्या काळामध्ये सुरू करतो. सो बेसलाईन CD4चा महत्व काय उरलेलं आहे? तर बरेच पेशंट आपल्याकडे जेव्हा प्रेझेंट होतात तेव्हा सिव्हिअरली इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड असतात, की त्यांना असे वेग सिम्पटम्स असतात, म्हणजे वेट लॉस असतो किंवा डिक्रीज ॲपेटाईट असतं, त्याच्याशिवाय काही सांगत नाही, पण कॅकेक्झिक असतात पेशंट्स. सो अशा कंडिशनमध्ये त्यांना जेव्हा सिम्पटम्स फारसे येत नाही, कारण त्यांची इम्युन सिस्टीमच एवढी कॉम्प्रोमाइज झालेली असते,
म्हणून आपल्याला हा बेसलाईन CD4 जेव्हा कळतो तेव्हा आपल्याला एक अंदाज येतो की बाबा ह्याला कुठल्या टाईपचे ओआयस असू शकतात. म्हणून बेसलाईन CD4 हा आजही तेवढाच महत्वाचा आहे. सो आता हा जो ग्राफ आहे 2020चा 1990 पासून 2020 पर्यंतचा डेथचा हा हे आहे ग्राफ आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतंय की 2000 ते 2005 मध्ये डेथ रेट खूप जास्त होता. तो आता कम्पॅरेटिव्हली कमी झालाय, पण आपण एक प्लॅट्यूवर आलेलो आहोत, जिथे ज्याच्यापेक्षा कमी डेथ रेट आपला अजून होत नाहीये. किंवा आपण जे गोल्स ठरवलेले आहेत नॅकोने किंवा WHO ने, ते आपण अजूनही अचीव करू शकत नाहीये. सो त्याच्यासाठी हे अर्ली डिटेक्शन हे खूप महत्वाची गोष्ट आहे. अर्ली डिटेक्शन हे ARTचं HIV चं अर्ली डिटेक्शन हे खूप महत्वाचं आहे. जसं आपण जसा प्रोग्राम इव्हॅल्युएट होत गेला, तसे आपल्याला कळत गेलं की आधी आपण ART लेस दॅन 200 मध्ये स्टार्ट करायचो किंवा काही ऍक्टिव्ह ओआयज होते तेव्हा स्टार्ट करायचो. नंतर तोच आपण CD4 350 वर आलो, मग मोर दॅन 500 वर आलो आणि आत्ताच्या काळात फ्रॉम 2016 आपण ट्रीट ऑल पॉलिसी ही अप्लाय केलेली आहे, ताकी अर्ली डिटेक्शन आणि अर्ली ट्रीटमेंट आपण त्यांना देऊ शकतो. जर पेशंट आपल्याकडे लेट स्टेजमध्ये आला तर त्याच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की CD4 काउंट खूप लो असतो, त्याला सिव्हिअर ओआयज असतात, मल्टिपल ओआयज असतात, ज्याच्यामुळे त्याची क्वालिटी ऑफ लाईफ पण कमी असते आणि मॉर्टॅलिटीचे चान्सेस, डेथचे चान्सेस पण जास्त असतात. तसंच त्या पेशंट्सना जर आपण ART सुरू केली तर त्याचा जो ARTला रिस्पॉन्स आहे तो पण सब ऑप्टिमल असतो. जेवढा रिस्पॉन्स एका अर्ली डिटेक्टेड पेशंटचा असेल, ज्याचा CD4 अजूनही तेवढा कमी झालेला नाहीये, सिव्हिअर इम्युनो कॉम्प्रोमाइज अजून पेशंट झालेला नाहीये, तो जेवढ्या चांगल्या प्रकारे ARTला रिस्पॉन्ड करतो तेवढ्या चांगल्या प्रकारे सिव्हिअरली इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड पेशंट्स नाही करत. सो त्यांचं प्रोग्नॉसिस पण पुअर असतं. त्याच्याबरोबरच ते ट्रान्समिट करण्याचं पण प्रमाण जास्त असतं, कारण ते लेट डायग्नोज झालेले असतात. सो ART सेंटरला आपण अर्ली डायग्नोसिस, अर्ली डिटेक्शन कसं काय करू शकतो, तर जसं आपलं आहे इंडेक्स टेस्टिंग आहे, किंवा जे पेशंट्स डेथ झालेले आहेत त्यांचं स्पाउसेस, पार्टनर्स त्यांचं टेस्टिंग आहे. हे आपले काही हे आहेत जे आपण ART सेंटरला अप्लाय करून अर्ली डिटेक्शन करू शकतो अशा पेशंट्सचं. सो आता जसं मी म्हटलं, मॉर्टॅलिटी हे जर एक पेशंट लेस दॅन CD4 1000 आहे, त्यांच्यामध्ये 50% हायर मॉर्टॅलिटी ही सापडलेली आहे रॅदर दॅन पेशंट्स विथ CD4 मोर दॅन 200. सो हे जर आपण आपल्याच सेंटरचा डेटा अनालाइज केला लास्ट वर्षभराचा तरी तुम्हाला आढळून येईल की अराउंड 30-40% पेशंट्स आजही आपल्याकडे असे आहेत ज्यांचा CD4 लेस दॅन 200 आहे आणि त्यांच्यामध्ये 50% मॉर्टॅलिटी जास्त आहे. सो ह्यांना अर्ली डिटेक्ट करणं आणि ह्या पेशंट्सचं स्क्रीनिंग आणि त्यांचं ट्रीटमेंट देणं किंवा प्रोफिलॅक्सिस देणं त्यांना OIS साठी हे खूप महत्वाचं असतं, ताकी त्यांची डेथ आपण प्रिव्हेंट करू शकू. सो आजही डेथ्स आपल्याकडे एडल्ट एज ग्रुपमध्ये तरी सगळ्यात जास्त ट्युबरक्युलोसिसमुळेच होतात. त्याच्यानंतर टॉक्सोप्लाझमोसिस आहे, क्रिप्टोकोकल मेनिंजायटिस आहे, PCP आहे. लहान मुलांमध्ये डायरियल डिसीजेस आहेत, ज्याच्यामुळे बऱ्याच वेळा मालन्यूट्रिशन आणि डेथ होते. त्याच्यानंतर सिव्हिअर बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहेत, TB तर आहेच. PCP पण मुलांमध्ये जास्त आढळून आला आहे कॉज ऑफ डेथ. सो हे काही कॉज ऑफ डेथ्स आहेत जे मेजॉरिटी डेथ्सला हे करतं. ॲडल्ट्समध्ये ट्युबरक्युलोसिस आहे, सिव्हिअर बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहेत, क्रिप्टोकोकल मेनिंजायटिस आहे, टॉक्सोप्लाझमोसिस आहे, PCP आहे. हे सगळे आपले स्टेज 3, स्टेज 4 कंडिशन्स आहेत. मुलांमध्ये ट्युबरक्युलोसिस आहे, सिव्हिअर बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहे, PCP आहे, डायरियल डिसीजेस जसं म्हटलं ते आहेत, किंवा मालन्यूट्रिशन आणि वेस्टिंग आहे. आधीच ही मुलं बरीचशी लोअर सोशो इकॉनॉमिक कंडिशनमधनं आलेली असतात, जिथे त्यांचं न्यूट्रिशन ऑलरेडी कॉम्प्रोमाइज्ड असतं, ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये HIV डिसीज झाल्यामुळे अजून मालन्यूट्रिशनचे चान्सेस असतात. सो आता जर आपण इंडियाचा सिनारिओ बघितला
तर आपल्याकडे 2.5 मिलियन लोक आहेत जे PLHIV आहेत नॅशनल लेवल विथ अ प्रेव्हलन्स ऑफ 0.22%. रिसेंट एस्टिमेट्स इन मिडल इन्कम सेटिंग्समध्ये असं आढळलं गेलंय, जसं मी म्हटलं आधी, की 30 to 40% PLHIV आजही जेव्हा प्रेझेंट होत आहेत आपल्याकडे, रजिस्टर होत आहेत आपल्याकडे, त्यांचा CD4 लेस दॅन 200 आहे बेसलाईन, आणि 20% असे आहेत ज्यांचा CD4 लेस दॅन 100 आहे. सो ह्या पेशंट्सना आपल्याला ADM कॅस्केडमध्ये लवकरात लवकर एनरोल करायचं आहे, ताकी त्यांना आपण त्या प्रकारच्या स्पेशलाइज सर्व्हिसेस देऊ शकू आणि त्यांची मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी म्हणजे डेथ रेट सुद्धा त्यांच्यात कमी होईल आणि त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ पण सुधारू शकेल. सो हे जे बर्डन ऑफ ऍडव्हान्स HIV डिसीज इन इंडिया आहे, तर आता आपण बघायला गेलो साधारण 2005 मध्ये मीन CD4 count while presentation at the ART center, while registration at the ART center was 170. So तो आता मीन तरी वाढत गेलाय हळूहळू बिकॉज ऑफ अर्ली ट्रीटमेंट, अर्ली डायग्नोसिस आणि रॅपिड इनिशिएशन ऑफ ART. त्याच्यामुळे आत्ताचा जर 2018चा मीन बघितला गेला तर अराउंड 274 आहे. सो बेसलाईन, मीडियन बेसलाईन CD4 जो आहे तो हळूहळू वाढत चालला आहे. दॅट्स अ गुड थिंग. पण तरी सुद्धा या पेशंट्समध्ये सुद्धा आपल्याला CD4चा जे काही उरलेले पेशंट्स आहेत ज्यांचा CD4 लेस दॅन 200 आहे, त्यांच्यामध्ये आपल्याला व्हिजिलंट राहायचं आहे, त्यांच्यामध्ये आपल्याला सतर्क राहायचं आहे, की आपल्याला लवकरात लवकर त्यांना डायग्नोज करायचंय, स्क्रीन करायचंय आणि त्यांना त्यांचं डेथ होण्यापासून वाचवायची. सो बेसलाईन CD4 जसं आपण इंडियामध्ये म्हटलं लेस देन 235% पेशंट्समध्ये आहे. 200 to 350 26, 350 to 500 is around 18%, more than 500, more than equal to 500 is 21%. सो जर जसं आधीच्या स्लाइड्समध्ये आपण बघितलं अर्ली डिटेक्शन, जर अर्ली डिटेक्शन झालं तर मेजॉरिटी ऑफ द पेशंट्स आपल्याकडे हे मोर देन 500 किंवा 350 to 500 ह्या कॅस्केटमध्ये आले तर त्यांना OIs होण्याचे चान्सेस पण कमी होतील आणि त्यांचा डेथ पण कमी होईल. सो हे पर्सेंटेज आपल्याला वाढवायचे. हे 21% आहे ते आपल्याला कुठेतरी 35-50% पर्यंत घेऊन जायचे, ताकी लेस दॅन 200 कमी होते. पॅकेज ऑफ ऍडव्हान्स डिसीज मॅनेजमेंट. आता ऍडव्हान्स डिसीज आता इथपर्यंत तर आपण कोणाला एनरोल करायचंय ऍडव्हान्स डिसीज मध्ये, कुठले पेशंट्स आहेत आपले हे ऍडव्हान्स डिसीज मध्ये येतात हे आपण बघितलं. आता ते पेशंट्स आपण एकदा क्लासिफाय केले की त्यांच्यासाठी आपण काय काय सर्व्हिसेस, स्पेशल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. तर त्या पॅकेजमध्ये डिफरन्शिएटेड केअर इन्क्लूड आहे, म्हणजे त्यांचं स्क्रीनिंग करायचं व्हेरियस ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शनसाठी. स्क्रीनिंग केल्यानंतर जर त्यांना तो आजार आढळला तर त्याची ट्रीटमेंट द्यायची लवकरात लवकर. जर आजार नसेल तर तो आजार होऊ नये याच्यासाठी आपण काही प्रोफिलॅक्सिस देतो पेशंट्सना. सो तेही आपल्याला लवकरात लवकर त्या पेशंट्सना द्यायचे आहेत. तसंच आपल्याला रॅपिड ART इनिशिएशन करायचं आहे. पण रॅपिड ART इनिशिएशन करताना थोडंसं एक लक्ष आपल्याला ह्याच्याकडेही द्यायला लागेल की ते पेशंट्स शुड बी मेंटली रेडी. Those patients should be prepared well enough to start ART and to take ART. तसंच इंटेन्सिफाईड ॲधरन्स सपोर्ट पण द्यावा लागतो, कारण बऱ्याच वेळा पेशंट्स जे हे 200च्या खाली प्रेझेंट होतात त्यांना OIs असतात काही ना काहीतरी, काही नसलं तरी ॲटलिस्ट ओरल कॅन्डिडियासिस किंवा ओरोइसोफेजियल कॅन्डिडियासिस, वेट लॉस, डिक्रीज ॲपेटाईट हे असतंच. सो त्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळा प्रोफिलॅक्सिस द्याव्या लागतात, त्याच्यामुळे पिल बर्डन वाढतं, त्यामुळे त्यांना थोडंफार इंटेन्सिफाईड आणि 1-to-1 काउन्सिलिंगची फार गरज असते. सो ह्या पॅकेजेसचं एम काय आहे तर आपल्याला डेथ रेट, मॉर्टॅलिटी कमी करायची आणि मॉर्बिडिटी सुद्धा कमी करायची, म्हणजे ते पेशंटचा आजारपण सुद्धा कमी करायचे. फक्त डेथ रेटच नाही कमी करायचंय तर त्याचा आजारपण किंवा त्या आजारपणामुळे आलेली डिसेबिलिटी. फॉर एक्झाम्पल CD4 लेस दॅन 100 असेल तर आपण CMV साठी, रेटायनायटिससाठी आपण रेफर करतो, कारण त्या पेशंट्समध्ये जर CMV रेटायनायटिसचे काही पिक्चर असेल तर त्याची दृष्टी जाण्याची सुद्धा शक्यता असते जर ट्रीटमेंट त्याला लवकरात लवकर नाही मिळाली तर. So the benefits of these interventions have been well documented in 2 trials. हे दोन ट्रायल्स केल्या होत्या, रियालिटी आणि रेमस्टार.
याच्यामध्ये त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते एव्हिडन्स केले गेले आहेत. सो कंपोनेंट्स काय आहेत ऍडव्हान्स डिसीज मध्ये? तर आता आपण जसं म्हटलं, टीबी हा सगळ्यात जास्त कॉमन कॉज आहे डेथचा इन PLHIV. सो स्क्रीनिंग फॉर टीबी, स्क्रीनिंग, प्रॉम्प्ट इनिशिएशन ऑफ टीबी. जर टीबी निघालं तर त्याची ट्रीटमेंट, आणि जर टीबी नसेल किंवा टीबी आपण रूल आउट केल्यानंतर टीबी होऊ नये, लेटंट बॅक्टेरियामुळे टीबी होऊ नये, त्याच्यासाठी TPT. दुसरं गोष्ट आहे ती स्क्रीनिंग फॉर क्रिप्टोकोकल मेनिंजायटिस. आता क्रिप्टोकोकल डिसीज तो दॅट कॅन प्रेझेंट एज मेनिंजायटिस. सो त्याच्यासाठी आपण सिरम क्रिप्टोकोकस अँटीजन फाइंड आउट करतो आहे की नाही. सो त्याच्यामध्ये 3 कॉम्पोनंट्स आहेत की बाबा सिरम क्रॅक करतो. जर सिरम क्रॅक पॉझिटिव्ह असेल तर आपण त्याला मेनिंजायटिस आहे की नाही, मेनिंजियल सायन्स साठी आपण बघतो. नेक स्टिफनेस, कॉन्स्टंट हेडेक, किंवा दुसरे न्यूरोलॉजिकल काही डेफिसिट्स असतात, पेशंट डिसओरिएंटेड असतो, असं काही असेल तर आपण त्याला लवकरात लवकर ऍडमिट करून त्याचं CSF क्रिप्टोकोकस सुद्धा बघतो अँटीजन. जर तेही पॉझिटिव्ह असेल तर त्याला आपण फुल फ्लेज क्रिप्टोकोकल मेनिंजायटिसची ट्रीटमेंट देतो, आणि मग सेकंडरी प्रोफिलॅक्सिस पण देतो. पण जर फक्त सिरम पॉझिटिव्ह आहे, सिरम क्रॅक पॉझिटिव्ह आहे, सो तो सिरम क्रॅक क्रिप्टोकोकस जो फंगस आहे तो त्या पेशंटमध्ये आहे, त्याला मेनिंजायटिस होऊ नये किंवा तो मेनिंजायटिस पर्यंत पोहोचू नये त्याच्या आधी आपण त्याला काही फ्लुकोनाझॉल प्रिएम्प्टिव्ह थेरपी देतो. सो तेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे ताकी त्याला ओव्हर्ट मेनिंजायटिस होऊ नये. त्याच्यानंतर स्क्रीनिंग फॉर कोट्रॅमॅक्सिझॉल प्रोफिलॅक्सिस, आपली जी CPT प्रोफिलॅक्सिस आहे ती आपण सगळ्यांना देतो हु आर इन EDM पॅकेज, ॲज वेल एज द पेशंट्स हु हॅव CD4 लेस दॅन 350. अशा CD4 लेस दॅन 350 आणि स्टेज 3 स्टेज 4 कंडिशनमध्ये. नाव रॅपिड ART इनिशिएशन आफ्टर रुलिंग आउट द रिस्क ऑफ आयरिस किंवा अनमास्किंग टाइप ऑफ आयरिस ज्याला आपण म्हणतो, विच इज मोस्ट कॉमन इन TB. सो TB रूल आउट करून किंवा जर सस्पेक्टेड असेल तर ते रूल आउट करून आपण जेवढ्या लवकरात लवकर ART सुरू करता येईल तेवढ्या लवकरात लवकर सुरू करतो. त्याच्यानंतर अडॅप्टेड ॲधरन्स सपोर्ट अँड इंटेन्सिव्ह फॉलोअप. बऱ्याच वेळा आपण स्क्रीन करतो पेशंटला ट्रीटमेंट सुद्धा चालू करतो, प्रॉम्प्टली सगळं करतो, पण पेशंट घरी गेल्यानंतर बऱ्याच वेळा गोळ्या घेत नाही किंवा ट्रीटमेंट घेत नाही, कारण त्याला व्हेरियस टाईप ऑफ साईड इफेक्ट्स होतात. त्याला साईड इफेक्ट झाल्यानंतर तो आपल्या ART सेंटरपर्यंत तेवढ्या दिवसात पोहोचू शकत नाही ते सांगायला. त्यामुळे तो त्याच्या मनाप्रमाणे किंवा त्याला जसं वाटतं तसं तो गोळ्या बंद करतो, गोळ्या चालू करतो, कधी अल्टरनेट डे घेतो. सो ते होऊ नये किंवा पेशंटला त्या जे आपण ट्रीटमेंट देतोय ती बरोबर तो पेशंट घेतोय की नाही घेते किंवा त्याला काही साईड इफेक्ट होत आहेत की नाही होत आहेत त्याचे, ह्याच्यासाठी इंटेन्सिव्ह फॉलोअप पण तेवढाच गरजेचा आहे. So identification and enrollment of PLHIV for advanced disease management at the ART center. सो आता पेशंटला आपण आयडेंटिफाय केलं, एनरोल केलं. आता प्रत्येक स्टाफ जे ART सेंटरला प्रेझेंट आहेत त्यांचे प्रत्येक एक डेसिग्नेटेड रोल्स आहेत, ज्याच्याप्रमाणे त्या पेशंटला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करता येतो. सो त्याच्याप्रमाणे फर्स्ट पेशंट येतो हा कम्युनिटी केअर कॉर्डिनेटर. कम्युनिटी केअर कॉर्डिनेटर हा 4S सिम्पटम्स जे आधी आपले होते त्याच्याप्रमाणे त्या पेशंटला विचारतो किंवा स्क्रीन करतो. आता त्या 4Sच्या जागी आपण 10S सिम्पटम्स करतो. सो त्या 10S सिम्पटम्समध्ये आपण कफ, फीवर, वेट लॉस किंवा लहान मुलांमध्ये पुअर वेट गेन, नाईट स्वेट्स, हेडेक, डिफिकल्टी इन ब्रीदिंग, चेस्ट पेन, हेमॉप्टायसिस, अशा 10 सिम्पटम्सनी आपण हल्ली पेशंट्सना स्क्रीन करतो. आता ह्या 10 सिम्पटम्स पैकी जर CCला कुठलंही एक सिम्पटम जरी आढळलं तरी तो त्यांनी लगेच लवकरात लवकर त्या पेशंटला फास्ट ट्रॅक करून स्टाफ नर्सकडे किंवा मेडिकल ऑफिसरकडे आणणं गरजेचं असतं. सो CC कडनं तो पेशंट काउन्सिलरकडे जातो. आता काउन्सिलरकडे बऱ्याच वेळा CCला सांगत नाही किंवा सिम्पटम्स मिस होऊन जातात CC कडनं. सो देन काउन्सिलर हॅज टू इव्हॅल्युएट द पेशंट की बाबा बच्चू आहे का, जर लेस दॅन 5 इयर्स आहे तर त्याला फास्ट ट्रॅक करणं,
कॉफ, फीवर, वेट लॉस काही सिम्पटम्स आहेत, तर त्याला एडीएम कॅस्केडमध्ये आणणं, किंवा CD4 जर त्याचा ॲट प्रेझेंटेशन कमी आहे, लेस देन 200 आहे, किंवा व्हायरल लोड मोर देन 1000 आहे, अशा पेशंट्सना सुद्धा आपण फास्ट ट्रॅक करणं गरजेचं आहे. त्यांना स्पेशल अटेन्शन देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आता नॅकोनी हे सुद्धा केलं आहे, डिवाइड केलेत, कॅटेगराईज केलेत पेशंट्स, की ए प्लस साठी एक वेगळी कॅटेगरी केली आहे, की नवीन पेशंट्स विथ एडीएम विच कम अंडर A+ कॅटेगरी, ह्याच्यासाठी एक वेगळा काउन्सिलर नेमला आहे. बी साठी वेगळा आहे, सी साठी वेगळा आहे, अनस्टेबल साठी वेगळा आहे. हे एवढ्यासाठी केलं गेलंय की डिफरन्शिएटेड केअर प्रत्येकाला मिळावी, प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार त्याला केअर मिळावी. याच्यासाठी हे आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे, विच ऑल्सो हेल्प्स इन अस इन डायग्नोजिंग सच पेशंट्स, फॅसिलिटेटिंग सच पेशंट्स. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर व्हायरल लोड बऱ्याच वेळा लोकांचा जेव्हा 1000च्या वरती येतो तेव्हा त्याचा CD4 लगेच करणं गरजेचं आहे. कारण फर्स्ट साईन इज व्हायरोलॉजिकल फेल्युअर, देन कम्स द इम्युनॉलॉजिकल फेल्युअर. सो इम्युनॉलॉजिकल फेल्युअर होऊ नये त्याच्या आधी आपण ESC तर करतोच, पण करंट स्टेटला इम्युनॉलॉजिकल फेल्युअर आहे की नाही हेही बघणं तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा पेशंट येतो स्टाफ नर्सकडे. जर फास्ट ट्रॅक केलेला असेल CCने किंवा काउन्सिलरनी, तो डायरेक्टली स्टाफ नर्सकडे येतो. आता स्टाफ नर्सनी पहिलं तर त्याचं जे कशासाठी फास्ट ट्रॅक केलंय, काय सिम्पटम्स आहेत ते बघणं गरजेचं आहे. स्टाफ नर्स किंवा डॉक्टरांनी रेड साईन, काही डेंजर साईन्स असतात पेशंट्समध्ये, ते बघणं इमिडिएटली इव्हॅल्युएट करणं गरजेचं आहे. जसं की टेम्परेचर, आता ताप आहे पेशंटला, मोर देन 39°C आहे, हेडेक आहे, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी रेट इज मोर देन 30 per minute, हार्ट रेट इज मोर देन 120. जर असं काही आहे किंवा पेशंट स्वतःहून चालू शकत नाहीये, इनएबिलिटी टू वॉक ऑन हिज ओन, डिसओरिएंटेड आहे, जर असा काही पेशंट आहे, हे काही डेंजर साईन्स आहेत, ज्याच्यासाठी पेशंटला ऍडमिट करून त्याचं लवकरात लवकर इव्हॅल्युएशन होणं गरजेचं आहे. सो अशा पेशंट्सना ऍडमिशनची सगळ्यात जास्त गरज असते. त्याच्यानंतर पेशंट येतो मेडिकल ऑफिसरकडे. आता मेडिकल ऑफिसरनी सुद्धा हे सगळे सिम्पटम्स अनालाइज करायचे आहेत, की बाबा हेडेक आहे का, काही सिव्हिअर साईन्स आहेत का. जर काही असेल सिव्हिअर साईन्स, क्रेनियल नर्व इन्व्हॉल्वमेंट असेल, काही सिरियस इलनेसेस असतील, तर त्याला लवकरात लवकर हायर इन्स्टिट्यूटला रेफर करणं. जर स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये ART सेंटर जर हॉस्पिटलला अटॅच्ड असेल, टर्शरी केअर सेंटर असेल, किंवा ऍडमिशनची फॅसिलिटीज अवेलेबल असेल, तर त्या पेशंटला लवकरात लवकर ऍडमिट करून घेणं आणि त्याचं फर्दर इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. सो जर सपोज त्याला काही असे ओव्हर डेंजर साईन्स नाही आहेत, पण त्याचा CD4 लेस दॅन 200 आहे, तो स्टेज 3 स्टेज 4 कंडिशनमध्ये आहे, किंवा बच्चू आहे जे लेस दॅन 5 इयर्स आहे, असं काही असेल तर त्याला ADM पॅकेजमध्ये आणणं गरजेचं आहे. जर नसतील तर त्याला आपलं स्टँडर्ड पॅकेज देणं गरजेचं आहे. आणि आपले रुटीन जे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत इन आर गाईडलाईन्स, ते नर्सनी ऑर्डर करणं गरजेचं आहे. आणि त्याचं टॅगिंग करणं व्हाईट कार्डवरती, तो कुठल्या कॅस्केडमध्ये येतो तेही तेवढंच गरजेचं आहे. आता ॲडव्हान्स डिसीजमध्ये आहे पेशंट, सो आपण त्याला स्क्रीन करतो, डायग्नोज करतो आणि ट्रीट करतो OIS साठी. त्याच्यानंतर TB साठी स्क्रीन करतो. आता आपल्याकडे बऱ्याच TB लॅम्प टेस्ट अवेलेबल होत्या सुरुवातीला. सो दॅट इज ऑल्सो हेल्पफुल वेन द डिसीज इज डिसेमिनेटेड. जेव्हा डिसीज डिसेमिनेटेड आहे आणि पेशंट काही सिम्पटम्स प्रोड्यूस नाही करत आहे सध्या तरी, बिकॉज ऑफ हिज सिव्हिअर इम्युनो स्टेटस, तेव्हा TB लॅम्प हे फार युजफुल होतं. पण आता जर किट्स नसतील तर CB नॅट किंवा चेस्ट एक्सरे करणं सेम विजिटला गरजेचं आहे. सेम डे सिरम क्रॅक करणं गरजेचं आहे. जर सिरम क्रॅक टेस्ट जिथे जिथे अवेलेबल आहे तिथे तिथे सेम डे करून घेणं खूप गरजेचं आहे. रॅपिड CPT इनिशिएशन इन न्यू केसेस, तसंच कोटॅमेक्झॉल प्रोफिलॅक्सिस स्टार्ट करणं गरजेचं आहे. तसंच TPT स्टार्ट करणं गरजेचं असेल जर ऍक्टिव्ह TB नाही आहे तर. सो ऍक्टिव्ह TB रूल आउट करणं गरजेचं आहे. सो पेशंट्स मॅनेजमेंट अंडर ADM. आता ADMच्या अंडर जसं आपण ट्रायजिंग करतो हॉस्पिटलमध्ये, कॅज्युअल्टीमध्ये ट्रायजिंग होतं की बाबा कुठल्या पेशंटला किती अटेन्शनची गरज आहे, हे आपल्याला ट्रायजिंगनी कळतं. ज्याच्यामध्ये आपण इथे ट्रायजिंग कसं करतो तर स्टाफ नर्स आधी
डेंजर सायन्स आहेत की नाही बघतो. जर डेंजर सायन्स आहेत तर मग त्या पेशंट्सना लवकरात लवकर ऍडमिशनची गरज आहे, त्या पेशंटला फर्स्ट अटेन्शनची गरज आहे. सो त्याच्यानंतर एमओ असेस करतात की बाबा त्याला सिरियस इलनेसचे सायन्स आहेत की नाही. जर असतील तर त्यांना स्पेशलिस्टकडे ॲडवाईस करणं, त्यांना चेस्ट टीबी ओपीडी किंवा मेडिसिन ओपीडी मध्ये रेफर करणं आणि त्यांचं ऍडमिशन करून घेऊन त्यांना इव्हॅल्युएट करून ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं. जर सिरियस सायन्स नाही आहे तर फर्दर इव्हॅल्युएशनची पेशंटला स्क्रीनिंगची गरज आहे आणि प्रोफेलेक्सिसची गरज असते. सो स्क्रीनिंग फॉर ट्युबरक्युलोसिस. आता टीबी इज अ लिडिंग कॉज ऑफ मॉर्टॅलिटी, म्हणून सगळ्या पेशंट्सना प्रत्येक वेळीस प्रत्येक व्हिजिटला हे टीबी स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. सो त्याच्यासाठी आता आपण 10S स्क्रीनिंग करतो. ओके. टीबी हा सिव्हिअर इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट्समध्ये डिटेक्ट करणं थोडा डिफिकल्ट जातो, कारण एक्स्ट्रा पल्मनरी मॅनिफेस्टेशन्स जास्त असतात. खोकला आणि छातीमध्ये प्रेझेंटेशन्स कमी असतात एक्स्ट्रा पल्मनरी, जसं की लिम्फॅडिनोपॅथी, प्लुरल इफ्युजन, ॲब्डॉमिनल कॉक्स. हे जे प्रेझेंटेशन्स असतात हे या पेशंट्समध्ये जास्त आढळले जातात, कारण टीबी डिसेमिनेट झालेला असतो. सो त्याच्यासाठी त्याचं इव्हॅल्युएशन करणं पण गरजेचं आहे. फक्त चेस्टमध्ये म्हणजे चेस्ट एक्सरे आणि स्पुटम फक्त इतकंच करणं नाही, तर दुसरे कुठलेही सिस्टम्स जर इन्वॉल्ड असतील, कुठे गाठी असतील किंवा डायरिया असेल, क्रोनिक डायरिया असेल, ॲब्डॉमिनल पेन असेल, सो त्याला USG करून घेणं लवकरात लवकर किंवा सोनोग्राफी करून घेणं आणि FNSC करून घेणं इफ देर इज lymphadenopathy which is necessary. ART should be initiated in all PLHIV with TB regardless of CD4. आता CD4 वर तर तरी आपण तसं डिपेंड करतच नाही ART इनिशिएशन करायला, पण टीबी पेशंटमध्ये सहसा ART इनिशिएशन आपण जितक्या लवकरात लवकर होऊ शकतं तेवढं करायचं. आता HIV टीबी जे को इन्फेक्टेड पेशंट्स आहेत त्याच्यामध्ये जर एक्सेप्ट फॉर टीबी मेनिंजायटिस, तो टीबी मेनिंजायटिस सोडला तर दुसऱ्या सगळ्या टीबीमध्ये आपण ART इनिशिएशन लवकरात लवकर, म्हणजे AKT पेशंटनी टॉलरेट केली की आपण लवकरात लवकर ART सुरू करू शकतो. कधी कधी जर पेशंटला जास्त कॅकेक्झिक नसेल, वेट लॉस नसेल, जास्त काही सिम्पटम्स नसतील, तसा स्टेबल असेल पेशंट आणि टीबी डायग्नोज झाला असेल, तर सेम डे ART इनिशिएशन पण AKT सोबत आपण ट्राय करू शकतो. But as soon as possible, as soon as the patient tolerates AKT, we need to start ART. आता टीबी मेनिंजायटिस मध्ये आयरिस जर झाला, इम्युन रिकॉन्स्टिट्यूशन सिंड्रोम जर झाला, तर त्याचं मॉर्टॅलिटीचं प्रमाण वाढतं. त्यामुळे त्या आजारामध्ये ॲटलिस्ट मेनिंजायटिसमध्ये तरी ॲटलिस्ट 4 weeks वी कॅन डिले फॉर ART इनिशिएशन. आता कुठली ART चालू करायची, तर जनरली जर आपण TLD विथ DTG एक्स्ट्रा डोस इफ इट इज DSTB, इफ इट इज DRTB देन एक्स्ट्रा डोस DTGचं गरज लागत नाही. बट DTGचा डबल डोस देणं आणि CPT देणं हे 2 गोष्टी लक्षात ठेवून करायच्या. असेसमेंट ऑफ मेनिंजायटिस. पेशंट स्क्रीन फॉर फीवर. आता मेनिंजायटिसमध्ये फीवर किंवा क्रोनिक हेडेक, मेंटल कन्फ्युजन किंवा काही मेनिंजायटिसच्या साईन्स आहेत, जसं ब्रुजिन्स्कीस साईन किंवा कर्निक साईन, किंवा सिम्पल नेक स्टिफनेस असेल, इनएबिलिटी टू वॉक, हे सगळे जे आहेत गोष्टी ह्या कुठेतरी मेनिंजल डिसीज इंडिकेट करतं. सो ते डायग्नोज करणं, पेशंट कसा चालतोय, तुमच्याकडे कसा चालत येतोय, काय बोलतोय, किती कोहेरंटली सांगू शकतोय, हे जज करणं तेवढंच गरजेचं आहे. आता क्रिप्टोकोकल डिसीज इज अ OI दॅट ऑकर्स प्रायमरीली अमंग HIV पेशंट्स. सो क्रिप्टोकोकल डिसीज हा कुठे होऊ शकतो, पण त्याचा मोस्ट कॉमनेस्ट प्रेझेंटेशन हे क्रिप्टोकोकल मेनिंजायटिस आहे. आणि ते सिरियस मॅनिफेस्टेशन आहे, ज्याच्यामुळे पेशंटची मृत्यू होऊ शकते. सो ते आपल्याला स्क्रीन करणं खूप गरजेचं आहे. आता प्रोफिलॅक्सिस. आता सपोज आपण स्क्रीन केलं, त्या पेशंटला काही नाही आहे ना, टीबीचं काही सिम्पटम्स नाही आहेत, एक्सरे नॉर्मल आहे, CB नेट नॉर्मल आहे, किंवा इवन क्रॅग
क्रिप्टोकोकलचे सायन्स नाही आहेत, काही मेनिंजस इन्व्हॉल्वमेंटचे सायन्स नाही आहे, मेनिंजायटिसचे काही सायन्स नाही आहे, तर त्याला काही प्रॉफिलॅक्सिस देतो, म्हणजे हे आजार होऊ नये या गोष्टीसाठी आपण त्याला काही मेडिसिन्स देतो. आता ज्यांचा ज्यांचा CD4 <350 आहे त्यांना आपण कोट्रामॅक्झोसॉल प्रोफिलॅक्सिस देतो, म्हणजे सेप्ट्रानची प्रोफिलॅक्सिस देतो, जे आपण बरेचसे डायरियल डिसीजेस आहेत ते प्रिव्हेंट करतं, किंवा PCP निमोनियासाठी प्रिव्हेंट करण्यासाठी गरजेचे आहे. WHO स्टेज 4 मध्ये पण आपण जरी CD4 मोर दॅन 350 असेल तरी पण आपण जर स्टेज 3 किंवा स्टेज 4 असेल WHO तर तरी आपण त्या पेशंटला सेप्ट्रान देतो. IPT प्रोफिलॅक्सिस, आता आपण IPT नाही देत, आपण आता TPT देतो, TB प्रिव्हेंटिव्ह थेरपी, की जो लेटंट टीबी आहे, आता त्याला टीबी डिसीज नाहीये, पण जे आतमध्ये टीबी बॅक्टेरिया आहे, लेटंट टीबी आहे, तो टीबी डिसीज मध्ये कन्वर्ट होऊ नये म्हणून आपण त्याला टीबी प्रिव्हेंटिव्ह थेरपी देतो. आणि फ्लुकोनझॉल थेरपी, आता फ्लुकोनझॉल प्रिएम्प्टिव्ह ट्रीटमेंट जी आहे ती आपण देतो कशासाठी, की बाबा क्रिप्टोकोकल अँटीजन तर प्रेझेंट आहे त्याच्या ब्लडमध्ये, सिरममध्ये आहे, पण त्याला अजून मेनिंजायटिस झालेला नाहीये किंवा मेनिंजल सायन्स काही नाहीये, सो तो मेनिंजायटिस मध्ये कन्वर्ट होऊ नये म्हणून आपण काही फ्लुकोनझॉलची प्रिएम्प्टिव्ह थेरपी देतो. जर सिरम क्रॅगमध्ये पण नाहीये तो अँटीजन प्रेझेंट नाहीये किंवा सिरम क्रॅग अवेलेबल नाहीये, तर अशा केसेसमध्ये आपण फ्लुकोनेझॉल प्रायमरी प्रोफिलॅक्सिस देतो. जिथे आपण CD4 <100 असेल तर त्यांना फ्लुकोनेझॉलची प्रिएम्प्टिव्ह प्रायमरी प्रोफिलॅक्सिस देतो. आता प्रायमरी प्रोफिलॅक्सिस काय आहे, तर इन केस ऑफ क्रॅक टेस्ट इज नॉट अवेलेबल, जे आता किट्स अवेलेबल नाही आहेत बऱ्याच ठिकाणी, सो त्याच्यामध्ये आपण प्रायमरी प्रोफिलॅक्सिस देतो सगळ्या एडल्ट आणि एडॉलसंटना ज्यांचा CD4 100 पेक्षा कमी आहे, त्यांना आपण फ्लुकोनेझॉल 100 मिलीग्रॅम्स वन्स अ डे देतो पूर्ण वर्षभरासाठी. आता 4 क्रायटेरिया, आता ती बंद कधी करायची, तर हे जे 4 क्रायटेरिया आहेत त्या चारीच्या चारी क्रायटेरिया जेव्हा फुलफिल होतील तेव्हाच ती बंद करायची. ते काय 4 क्रायटेरिया आहेत, तर एक तर पेशंट ARTला ॲडहरंट पाहिजे, म्हणजे त्यांनी ART व्यवस्थित घेतली पाहिजे, आणि तो फ्री ऑफ क्रिप्टोकोकल डिसीज पाहिजे, म्हणजे त्याला क्रिप्टोकोकल फंगस आहे पण त्याचा काही डिसीज नाहीये, नुसतं मेनिंजायटिस नाही, दुसरे कुठलेही प्रकारचे क्रिप्टोकोकल मॅनिफेस्टेशन नाही आहेत. त्याच्यानंतर फ्लुकोनझॉल ट्रीटमेंट आपण त्याला पूर्ण वर्षभरासाठी दिलेली आहे. त्याचा CD4 आता मोर दॅन इक्वल टू 100 झालेला आहे आणि त्याचा व्हायरल लोड सप्रेस्ड आहे, लेस दॅन 1000 आहे. जेव्हा हे चारीच्या चारी गोष्टी होतील तेव्हाच त्याची ती फ्लुकोनझॉल 100 मिलीग्रॅम ओडीची आपण प्रोफिलॅक्सिस डिस्कंटिन्यू करायचं आहे. सो सेकंडरी प्रोफिलॅक्सिस, आता सेकंडरी प्रोफिलॅक्सिस म्हणजे काय, की त्याला क्रिप्टोकोकल मेनिंजायटिस झालेला आहे किंवा त्याला क्रिप्टोकोकल डिसीजची ट्रीटमेंट पूर्ण आपण दिलेली आहे 2 वीक्सची, त्याच्यानंतर आपण त्याला 8 वीक्सचं कन्सॉलिडेशन फेजचं फ्लुकोनझॉल दिलेलं आहे, विच इज 400 to 800 मिलीग्रॅम डेली for adults and 6 to 12 milligram per kg per day for adult and adolescent to a maximum dose of 800. हे आपण 8 वीक्ससाठी हे कन्सॉलिडेशन फेज दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याला सेकंडरी प्रोफिलॅक्सिस किंवा मेंटेनन्स थेरपी देतो, which is 200 milligram daily for adults and for children and adolescents 6 milligram per kg per day डोसनी. सेम क्रायटेरिया आहेत, हे सेकंडरी प्रोफिलॅक्सिस डिस्कंटिन्यू करायचे, की पेशंटनी ART व्यवस्थित घेतोय तो, त्याला आत्ता क्रिप्टोकोकलचा काही डिसीज नाहीये. फ्लुकोनझॉल मेंटेनन्स थेरपी ही आपण पूर्ण वर्षभरासाठी दिलेली आहे. CD4 काउंट हा मोर दॅन 100 आहे आता, आणि व्हायरल लोड सुद्धा सप्रेस आहे त्याचा. अशा कंडिशनमध्ये आपण ही सेकंडरी प्रोफिलॅक्सिस बंद करायची. आता प्रोव्हाइड एधरन्स सपोर्ट, आता ह्या लोकांना स्पेशल एधरन्स सपोर्टची का गरज लागते, कारण एक तर नवीन पेशंट्स असतात बरेचसे, किंवा ट्रीटमेंट इंटरप्टेड पेशंट्स असतात, LFU पेशंट्स असतात, जे बऱ्याच वेळा 2-4 वर्षांनी आपल्याकडे परतलेले असतात. सो त्यांना आधीच फ्रिक्वेन्सी ऑफ मेडिकेशन माहिती नसतं, कुठली गोळी कधी घ्यायची, काय घ्यायची, कुठल्या गोळीसोबत कुठली गोळी घेऊ शकतो हे माहिती नसतं. बऱ्याच वेळा ह्याच्याबद्दल क्वेश्चन्स असतात. पिल्ड बर्डन असतो, जसं आता TB असेल आणि ART असेल, तरी ऑन अन ॲव्हरेज 3 TBच्या पिल्स असतील, HIV च्या 2 गोळ्या, त्याच्यानंतर सेप्ट्रानची 1 गोळी, असं
5-6 गोळ्या होतात दिवसाला, सो तो पिल बर्डन वाढतो, हे त्यांचा चॅलेंज असू शकतो. ड्रग इंटरॅक्शन, एकेटी टॉलरेट करत नाहीये किंवा एकेटीमुळे हेपॅटायटिस झालेला आहे, ज्याच्यामुळे पेशंटला काही साईड इफेक्ट्स होत आहेत, ते चॅलेंज असू शकतो. सो ह्या पेशंट्सना स्पेसिफिक टेलर मेड काउन्सिलिंगची गरज असते, की त्या पेशंटसाठी सोल्युशन्स काढायचे आपण त्याचा इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम कन्सिडर करून. सो सोल्युशन्समध्ये काउन्सिलिंग, ट्रीटमेंट लिटरसी, म्हणजे कुठली गोळी घेणं गरजेचं आहे, का घेणं गरजेचं आहे. आता हे काउन्सिलर्स किंवा स्टाफ नर्सेसना या आजाराबद्दल माहिती असेल तर ते सांगू शकतात पेशंट्सना की फ्लुकोनाझोल पूर्ण वर्षभर घेणं का गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल प्रायमरी प्रोफिलॅक्सिससाठी जेव्हा पेशंटला काही आजार नाहीये, पेशंट इज फिट, स्टेबल, बट स्टील ही हॅज टू टेक दॅट वन पिल, ॲडिशनल फ्लुकोनाझोल पिल. हे जर काउन्सिलर्स, स्टाफ नर्सेस, डॉक्टर्स यांना माहिती असेल तर आपण पेशंटला त्याप्रमाणे काउन्सिल करू शकतो की त्याचे बेनिफिट्स काय आहेत किंवा त्याचे नाही घेतल्याने त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम्स होणार आहेत, ते आपण पेशंट्सला बेटर एक्सप्लेन करू शकतो. पिअर सपोर्ट, त्यानंतर ट्रीटमेंट सपोर्टर थ्रू आउटरीच, आपले CSC आहेत त्यांच्या थ्रू आपण त्यांना काही मदत करू शकतो का. सो हे टेलर मेड काउन्सिलिंगची पेशंट्सना गरज असते. इंटेन्सिफाईड एधरन्स सपोर्ट जे आपल्या आहे, गाईडलाईन्स प्रमाणे पण आहे की पेशंट्सना फर्स्ट ART सुरू केल्यानंतर 7 डेजमध्ये एक फोन कॉल केला पाहिजे की काही साईड इफेक्ट्स आहेत की नाही. मग दर 15 डेजनी केला पाहिजे फॉर फर्स्ट 3 मंथ्स, देन एव्हरी मंथली फॉर द नेक्स्ट 3 मंथ्स टिल हिज फर्स्ट व्हायरल लोड 6 मंथ्समध्ये. हे जे आहे ते डिलिजंटली करणं गरजेचं आहे. नाव अरेंज फॉर रेफरन्स, तसंच जसं आपण शिकलो किंवा आपण अनालाइज केलं, पेशंट्सना स्क्रीन केलं, तसंच आपल्याला हे रेफरल्स जे आहेत ते पण स्ट्रेंथन करणं गरजेचं आहे आपल्या हॉस्पिटलसोबत. कॉम्प्लिकेटेड केसेस जे आहेत ते लवकरात लवकर हायर सेंटरला रेफर करणं, ART प्लस सेंटरला किंवा COEला, विथ प्रॉपर कम्युनिकेशन विथ द COE ॲज वेल एज ART सेंटर्स, की बाबा ते लोकांना पण, म्हणजे त्यांना सुद्धा एक आयडिया येईल की असे असे पेशंट्स तुमच्याकडनं आम्हाला रेफर होणार आहेत म्हणून, फॉर बेटर मॅनेजमेंट. त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द पेशंट्स आर मॅनेज इंडोर, त्याच्यामुळे तुमच्या हॉस्पिटलच्या मेडिसिन डिपार्टमेंट बरोबर किंवा चेस्ट TB डिपार्टमेंट बरोबर रेफरन्स अरेंज करणं फार गरजेचं आहे. वन्स पेशंट स्टेबलाइज झाल्यानंतर किंवा वॉर्डमधनं डिस्चार्ज झाल्यानंतर त्याला तो कंटिन्यू ART घेतोय की नाही, OI मेडिकेशन्स घेतोय की नाही, ह्याचं फाइंड आउट करणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी चांगलं कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे पेशंटसोबत. त्याच्यानंतर त्याला आता बऱ्याच वेळा हाय लोड सेंटर्सना पेशंटचा लोड जास्त असल्यामुळे या पेशंट्सना अटेन्शन देता येत नाही. त्याच्यासाठी काही डिफरन्शिएटेड DSDMच्या जे मॉडेल्स आहेत ते प्रिपेअर केलेले आहेत नाकोने, की बाबा थोडं डिसेंट्रलाइज करायचं स्टेबल पेशंट्सना, सो दॅट दीज पेशंट्स कॅन बी गिवन स्पेशल अटेन्शन. सो त्यांना तिथे लिंक करणं, ताकी त्यांचे पण प्रॉब्लेम्स लिंक ART सेंटरला लिंक करणं, फॉर एक्झाम्पल, सो दॅट त्यांना ट्रॅव्हलिंग करणं जर जमत नसेल तर जवळच्या ART सेंटरला किंवा लिंक ART सेंटरला देणं. असे ज्या गोष्टी आहेत त्या जर केल्या तर आपलं अजून डिसेंट्रलाइज होतं आणि आपण चांगलं केअर देऊ शकतो पेशंटला. नाव रॅपिड ART इनिशिएशन. आता रॅपिड ART इनिशिएशन वी आर टॉकिंग अबाउट इट. सो हे ADMच्या पेशंट्समध्ये जास्त गरजेचं आहे, कारण जेवढ्या लवकरात लवकर त्या पेशंटला आपण ART प्रोव्हाइड करू तेवढ्या लवकरात लवकर तिचं इम्युन रिकॉन्स्टिट्यूशन होऊ शकतं. सो HIV डायग्नोज झाल्याबरोबर त्याला ART इनिशिएशन करणं गरजेचं असतं. सो इट इज विदिन 7 डेज ऑफ HIV डायग्नोसिस. आता HIV डायग्नोसिस तर हे ART सेंटरला होत नाही, कन्फर्मेशन एटलिस्ट दॅट हॅपन्स ॲट ICTC. सो प्रिपेअर्डनेस जे आहे ते ICTC पासून सुरू होतं. ICTCच्या पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग पासून पेशंटला प्रिपेअर करणं आणि त्याला हे एक्सेप्ट करून घेणं की बाबा मला हा आजार आहे आणि मला ह्याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, हे आपल्याला एन्शुअर करायचं आहे. त्याच्यासाठी ART ICTC कोऑर्डिनेशन पण तितकंच महत्वाचं आहे, की
ICTC मध्ये तो पेशंट एकदा पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची प्रिपेअर्डनेस काउन्सिलिंग तेव्हापासून होते, ताकी तो पेशंट मेंटली प्रिपेअर झाला पाहिजे. कारण आपल्याला बऱ्याच वेळा आढळतं की आपल्या सेंटरमध्ये पण जर आपण LFUचं प्रमाण बघायला गेलो तर ते पहिल्या 15 दिवसात किंवा पहिल्या 7 दिवसात किंवा पहिल्या 3 महिन्यामध्ये खूप जास्त असतं. एकदा पेशंट 6 महिन्यासाठी आपल्याकडे रिटेन झाला किंवा वर्षभरासाठी रिटेन झाला तर त्याचं LFU होण्याचं प्रमाण पण त्या पेशंटमध्ये कमी असतं. सो त्याची मानसिक स्थिती की तो प्रिपेअर्ड आहे की नाही फॉर ART इनिशिएशन ते पण तेवढंच गरजेचं आहे फॉर रॅपिड ART इनिशिएशन. बऱ्याच वेळा आपण करतो आपल्या ART सेंटर्सना सेम डे इनिशिएशन, बट मेक शुअर दॅट पेशंट अंडरस्टँड्स इट, पेशंट इज रेडी मेंटली अँड ही इज काउन्सिल्ड प्रॉपरली. जर त्याला 2-3 काउन्सिलिंग सेशन्स लागले तर त्यांना बोलवा परत 2-3 दिवस कंटिन्युअसली कॉन्सिक्युटिव्हली किंवा वीकमधनं एकदा, दॅट नो प्रॉब्लेम. बट पेशंटनी मेंटली रेडी होणं पण तितकंच गरजेचं आहे. सो व्हॉट इज द एव्हिडन्स? आता रॅपिड इनिशिएशनचे फायदे काय आहेत? तर क्लिनिकल आउटकम पेशंटचं चांगलं होतं, मॉर्टॅलिटी रिड्यूस होते. जर 90 डेजमध्ये जर पेशंट इनिशिएट झाला तर रिटेन्शन चांगलं असतं, ओव्हरऑल रिटेन्शन चांगलं असतं किंवा व्हायरलॉजिकल सप्रेशन इन 12 मंथ्स इज बेटर इन रॅपिड इनिशिएशन. So, people with no contraindication to rapid initiation should be started on the same day. त्याचे बेनिफिट्स त्यांना एक्सप्लेन करायचे. अप्रोप्रिएट काउन्सिलिंग, प्रिपेअर्डनेस काउन्सिलिंग नंतर. व्हेरी लो CD4 असेल तर रॅपिड इनिशिएशन गरजेचं आहेच, पण त्याचा फॉलोअप पण तेवढाच गरजेचा आहे. लहान मुलं त्यांच्यामध्ये सुद्धा रॅपिड इनिशिएशन गरजेचं आहे. पेशंट्स हू हॅव नो क्लिनिकल साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ TB अँड अदर OIs त्यांना सेम डेला आपण ART सुरू करू शकतो. नाहीतर आधी रूल ऑफ थंब इज स्टार्ट द ट्रीटमेंट ऑफ OI फर्स्ट, स्टेबिलाइज द OI फर्स्ट अँड देन स्टार्ट ART. Okay, now intensified tailored counseling support. क्लोज फॉलोअप इन द इनिशियल पिरियड जसं आपण म्हटलं, टू आयडेंटिफाय सायन्स अँड सिम्टम्स. बऱ्याच वेळेला जेव्हा पहिल्यांदा पेशंट येतो त्याला फारसे सिम्टम्स नसतात, पण ते हळूहळू जसं आयरिस होतो, अनमास्किंग टाईप ऑफ आयरिस होतो, तसे सिम्टम्स डेव्हलप होऊ शकतात पुढच्या 7 दिवसात, 15 दिवसात. सो त्याला हे सांगणं की बाबा जर तुला काहीही सिम्टम्स डेव्हलप झाले इन द कमिंग मंथ बिफोर युअर नेक्स्ट विजिट टू द ART सेंटर, यू हॅव टू रिपोर्ट इमिडिएटली. जर आता मिस अपॉइंटमेंट्स होत आहेत तर जसं आपलं विदिन 48 आवर्स त्याला एक कॉल गेला पाहिजे की बाबा तुमची पिल पिकअपची डेट होती, का नाही आलात. स्पेशली या पेशंट्समध्ये ते गरजेचं आहे. वेअर फेस टू फेस काउन्सिलिंग इज नॉट पॉसिबल तर मग कन्सल्टेशन्स आहेत आपल्याकडे, फोन कॉलिंग आहे, कम्युनिटी हेल्थ वर्कर्स आहेत, होम बेस्ड केअर की ते त्यांना व्हिजिट करू शकतात. आणि जे आपले ART स्टाफ आहेत त्यांनी सतत आपल्या स्वतःचं नॉलेज अपडेट करत करत राहणं रिगार्डिंग काउन्सिलिंग, रिगार्डिंग OIs, रिगार्डिंग ट्रीटमेंट, रिगार्डिंग प्रोफिलॅक्सिस हे खूप गरजेचं आहे. काउन्सिलिंगचे जे नवीन नवीन मेसेजेस येतात जसं की U इज इक्वल टू यू, विच इज अ पॉझिटिव्ह टूल टू इम्प्रूव्ह एधरन्स इन पीपल. सो हे गरजेचं आहे. आता की पॉइंट्स आपण जे पूर्ण लेक्चरमध्ये बोललो की ऍडव्हान्स डिसीज कोण आहेत, तर नॅकोच्या डेफिनेशन प्रमाणे CD4 लेस दॅन 200 in adult and adolescent and children above 5 years of age with or stage 3, stage 4. ह्याच्यामध्ये डू नॉट वेट, इंटरव्हीन अर्ली विथ पॅकेज ऑफ केअर. वेट सिम्पटम्स डेव्हलप होईपर्यंत तुम्ही वेट करू नका. त्यांना ऍक्टिव्हली सर्च करा, ऍक्टिव्हली स्क्रीन करा. इम्प्लिमेंट दिस 4 पिलर्स ऑफ ADM. काय? TB स्क्रीनिंग, क्रिप्टोकोकल स्क्रीनिंग, कोट्रामॅक्सोझॉल अँड रॅपिड इनिशिएशन. हे जे 4 पिलर्स आहेत ऍडव्हान्स डिसीज मॅनेजमेंटचे, ते प्रत्येक पेशंटमध्ये हु इज इन ADM कॅस्केड हे गरजेचं आहे. सिम्प्लिफाईड केअर पाथवे. आता आपल्या माहितीसाठी आपण फ्लोचार्ट्स बनवून ठेवू शकतो ॲट एव्हरी स्टेशन, काउन्सिलर स्टेशन्स, स्टाफ नर्सेसच्या स्टेशन्सवरती फ्लोचार्ट आणि प्रोटोकॉल, सो दॅट आपल्याला लगेच एका ग्लान्समध्ये कळेल आपल्याला या पेशंटसाठी काय काय करायचं आहे. चेकलिस्ट बनवू शकतो की बाबा हा असा पेशंट आला लेस दॅन 200 CD4 किंवा काही सिम्पटम्स घेऊन, तर त्याच्यासाठी काय काय करायचं आहे.
कोऑर्डिनेट टीम बेस्ड केअर ॲट ART सेंटर. आता प्रत्येक जसं फास्ट ट्रॅकिंगसाठी प्रत्येक जे स्टाफ आहेत त्यांनी स्वतःमध्ये कोऑर्डिनेशन वाढवणं गरजेचं आहे. तसंच हॉस्पिटलच्या टीम्स बरोबर मेडिसिन टीम किंवा चेस्ट मेडिसिन टीम किंवा नेफ्रॉलॉजी न्यूरॉलॉजी ह्यांच्यासोबत नेटवर्किंग करणं कोऑर्डिनेट करणं गरजेचं आहे. नाव स्ट्रेंथन लिंकेजेस अँड रिफरन्स. आता रेफर करणं पेशंटला फॉर एनी ऑफ द OIs फॉर टर्शरी हॉस्पिटल्स किंवा बऱ्याच वेळा आपल्याकडे टर्शरी हॉस्पिटल्समध्ये पण ड्रग्ज अवेलेबल नसतात OIला. तर ते आपल्या आपल्या सॅक्स बरोबर कोऑर्डिनेट करणं फॉर ऍक्टिव्ह OI ड्रग्स जसं अँफोटेरेसिन B झालं, फॉर CMV गॅनसायक्लोव्हिर झालं, व्हॅलगॅनसायक्लोव्हिर झालं. हे जे ड्रग्ज लगेच अवेलेबल होणं गरजेचं असतं पेशंटला. त्याच्यासाठी सॅक्स सोबत तुमच्या डॅक्स सोबत किंवा सॅक्स सोबत कोऑर्डिनेट करणं गरजेचं आहे. सो ते लिंकेजेस पण वाढवणं गरजेचं आहे. तुमच्या LAC सोबत लिंकेजेस वाढवणं गरजेचं आहे की अशा पेशंट ज्यांना सिमटम्स डेव्हलप झालेले आहेत LAC मध्ये पण रेग्युलर आहे पेशंट पण त्यांना असेच काही सिमटम्स जाणवत आहेत त्यांना तुमच्या नोडल सेंटरला लवकरात लवकर रेफर करणं हे गरजेचं आहे. त्याच्यासाठी पण हे लिंकेजेस इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर मॉनिटर करणं. आता आपल्याच सेंटरला आता नॅकोनी सुद्धा सोचमध्ये मॉर्टॅलिटी टूल हे इंट्रोड्यूस केलेलं आहे. मॉर्टॅलिटी असेसमेंट टूल. बऱ्याच ठिकाणी वर्बल ऑटॉप्सीज पण होत होत्या. त्याच्यामध्ये आपण मॉनिटर करू शकतो किंवा आपण फाइंड आउट करू शकतो की काय कॉज होते डेथचे आणि त्याला आपण पुढे प्रिव्हेंट कसं करू शकतो. कुठलीही डेथ इन ADM पॅकेज हॅज टू बी अ लर्निंग टूल की बाबा वी हॅव टू गो थ्रू हिज एंटायर हिस्ट्री फ्रॉम डे वन फ्रॉम हिज प्रेझेंटिंग सिम्टम्स फ्रॉम इन CD4 टू हिज ऑल हिज इव्हॅल्युएशन्स की कुठे आपण अर्ली इंटरव्हेन्शन करू शकलो असतो या पेशंटमध्ये हे फाइंड आउट करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आता सिम्प्लिफाईड जे मॉर्टॅलिटी असेसमेंट आहे ते तर खूप युजफुल आहेच पण तुमच्या स्वतःच्या सेंटरला तुम्ही हा डेटा अनालाइज करू शकता सो दॅट वी कॅन अचीव्ह दिस झिरो प्रिव्हेंटेबल एड्स चा जो गोल आहे आपला NACOचा WHOचा दॅट कॅन बी अचीव्ड. सो हे ॲप आहे फॉर गाईडलाईन्स फार इझी आहे फार सोप्पा आहे बघायला सो दॅट कॅन ऑल्सो बी रेफर्ड टू. थँक्यू. काही क्वेश्चन्स आहेत का? Thank you so much, ma'am. There are no questions in the chat box. Participants na mic access देते. ओके. सो कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज विचारा. पार्टिसिपंट्स आता अनम्यूट करू शकतात. कोणाला प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. Any questions? Ma'am, I don't think there are any questions. Thank you so much for facilitating this important session. Thank you, Shweta. Thank you, everybody, for your patient listening, and a happy new year to all of you. Yes, Happy New Year to everyone. Yeah. I'll quickly run the feedback poll. Yes. The feedback poll is now visible on your screen. There are 5 questions in all. Please scroll through them and click on the answer of your choice. Please read the last question carefully. कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये पण टाकू शकता. काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. काही फीडबॅक असेल तरी टाकू शकता.
I'll end the EPO now. Ma'am, there are no questions. Thank you everyone for your patient listening. We'll conclude the session. Okay, Thank you, ma'am. thank you. Thank you.